नमस्कार मित्रांनो, उद्या सोमवार 24 नोव्हेंबर 2025. तर समोर तुम्ही बघताय निफ्टीचा चार्ट आहे. तुम्ही जर व्ह्यू विचाराल निफ्टीवरती व्ह्यू काय आहे, तर तो पॉझिटिव्ह आहे. कारण थोडीशी प्रॉफिट बुकिंग ही नेहमी बघायला मिळते लाईफ टाईम हायजवळ. निफ्टीचा मागचा जो लाईफ टाईम हाय होता तो 26,277 होता आणि निफ्टीला सध्या तरी 26,250 ते 26,330 या लेवलमध्ये मेजर सप्लाय झोन आहे. आता जर तुम्ही विचार केलात की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय, तर जसं ग्लोबल मार्केट आहे, तर ग्लोबल मार्केट US मार्केट सोडलं तर बाकी ग्लोबल मार्केट मायनस आहेत, निगेटिव्ह. पण आपल्याला बूस्ट मिळतं मेजरली US मार्केटकडनं. तर तिकडचे मार्केट शुक्रवारी क्लोज होताना पॉझिटिव्ह क्लोज झाले आणि आपलं मार्केट उद्या 70 ते 100 पॉईंटने निफ्टी गॅप अप ओपन होऊ शकते. पण त्यातही एक ट्विस्ट आहे, परवा आहे मंगळवार, वीकली आणि मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची. तर मेजर जर तुम्ही पकडलं, त्याच्यात जर तुम्ही पाहिलं, तर इथे तुम्हाला बघायला मिळेल की 26,160 हा पहिला रेजिस्टन्स आहे निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि दुसरा 205 ते 210 या रेंजमध्ये आहे. तर या लेवलला जर तुम्ही बघितलं तर इथनं निफ्टी पुन्हा एकदा खाली येऊ शकते. तिथनं जर समजा पुन्हा प्रॉफिट बुकिंग सुरू झाली, कारण ऑप्शन रायटर्स हे सुद्धा खूप मेजर वर्क करतात लेवल्सला रेजिस्टन्स आणि सपोर्ट देण्यामध्ये. तर वरती 160 210 ही लेवल लक्षात ठेवा. त्यानंतर तिथून जर खाली आली निफ्टी या लेवलवरनं, तर खाली जो सपोर्ट आहे निफ्टीला पहिला तो आहे 26,030 आणि दुसरा जो आहे सपोर्ट तो जर ब्रीच केला तर 25,940. तर या लेवल तुम्ही उद्यासाठी निफ्टीमध्ये मार्क करून ठेवा, या लेवलवरती लक्ष ठेवा. दुसरं आता आपण बघू शकतो बँक निफ्टी. तर बँक निफ्टी तुम्हाला माहिती आहे मंथली एक्सपायरी आहे, ठीक आहे. तर यामध्ये ऑप्शन रायटर्स पण आहेत, त्याच्या लेवलला बसत. आता डेली बेसिसवर आपण विचार केला की उद्या काय होऊ शकतं, तर बँक निफ्टी क्लोज झाली होती शुक्रवारी 58,867ला. आता मेजर त्याला जर कुठं रेजिस्टन्स असेल तर तो आहे जवळजवळ 59,170च्या लेवलजवळ. आता उद्या जर निफ्टी 100 पॉईंटनी जर गॅप अप ओपन झाली तर आपण एक ॲज्युम करू शकतो 1:3 आपण पकडू शकतो, 2.5 किंवा 3. तर जवळजवळ 300 पॉईंट बँक निफ्टीवरती ओपन होऊ शकते. तर मे बी 130 ते 170 या रेंजमध्ये ओपन होईल. तिथे तुम्ही बघा किती वेळ बँक निफ्टी होल्ड करते, कारण बँक निफ्टीने अजूनही चांगला दम धरून ठेवला आहे मार्केटमध्ये. त्यामध्ये एवढी मेजर प्रॉफिट बुकिंग आणखीन तरी नाही आहे. दुसरं राहिलं की सपोर्ट कुठे घेऊ शकतं. समजा त्या लेवलला गेलं तर तिथनं एकदा हलकी प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्यासाठी खाली येऊन जर पाहिलं तुम्ही की सपोर्ट कुठे घेईल, तर कालची क्लोजिंग पकडून घ्या तुम्ही. 830 ही लेवल तुम्ही तुमच्या लक्षात असू द्या, उद्यासाठी मार्क करून ठेवा. 58,830 जर ही लेवल ब्रीच झाली खाली येताना, तर खाली तुम्हाला दुसरा सपोर्ट मिळेल 58,610च्या आसपास, ठीक आहे. तर या लेवल तुम्ही उद्याच्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी, डे ट्रेडिंगसाठी तुम्ही मार्क करून घ्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. ओके, व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. आणि एक राहील सगळ्यात महत्त्वाचा नियम उद्याच्या ट्रेडिंगसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, बाय ऑन डिप्सचं. जर तुम्हाला सपोर्टच्या आसपास बायला मिळालं तर नक्की बाय करा. स्टॉप लॉस तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे किंवा तुमच्या कॅपिटलच्या हिशोबाने स्टॉप लॉस तुम्ही जी काही तुमची स्ट्रॅटेजी असेल त्या हिशोबाने स्टॉप लॉस नक्की लावा. गॅप अप ओपन झालं की लगेच बाय करायचा अट्टहास करू नका. मार्केट थोडं तिथून करेक्ट करू शकतं. आय थिंक तुम्ही लेवल नोट डाऊन केले असतील. धन्यवाद.